आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उत्सुक होत्या तुम्हाला वर्दीत बघायला, तुम्हाला आयपीएस झालेलं बघायला. मान्य आहे, पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता काय बोलू मॅडम यावर? तुमच्यासारखी हुशार मुलगी परीक्षेला बसू शकत नाही हे तर दुर्दैवच आहे. पण मॅडम, प्रत्येक पाऊल उचलत असताना आपल्या जवळची माणसं आणि इतर परिस्थितीचा सुद्धा विचार करावा लागतो. आता तुमच्या घरी वातावरण बदललं असेल आणि हे सगळं पटणं तुम्हाला जरा अवघड जात असेल, त्यामुळे आपणच आपला विचार मागे घेतलेला बरं. आपल्यामुळे उगाच घरातलं वातावरण दूषित नको व्हायला. त्यापेक्षा आपण आपली स्वप्न मागे ठेवलेलीच बरं, कारण त्या स्वप्नांपेक्षा आपल्या जवळची माणसं आणि आपलं कुटुंब महत्वाचं असतं. कसं आहे ना मॅडम, घरच्यांचं मन दुखवून आपण कितीही यश मिळवलं ना तरी त्या यशाला काहीही किंमत नसते. आपला संसार, आपली माणसं हेच आपल्यासाठी महत्वाचं असते मॅडम. आई, तुम्ही तुमच्या मात्राला चिटकून राहणार असला नवं तर त्या मागचं मला कारण कळलं पाहिजे बघा. सर, मी तुम्हाला नंतर फोन करते. हा, ठेवते. बरं. अहो, अक्षराने तुम्हाला जे वचन दिलं आहे ते तुम्ही मागे का घेत नाही आहे? काय झालंय नेमकं? तुम्ही मला कारण मी सांगत नाही. का असं वागताय? नेमकं काय बिनसलंय तुमचं? अरे सुंदर, काय चालवलं आहेस? हा, आईशी अशा मोठ्या आवाजात बोलणं शोभतंय भाई तुला? आत्या, माझा आवाज वाढला असेल आणि म्या जे वागतोय ना चुकीचं बी असेल, पर आई अशा का वागतायत ना हे मी त्यासनी विचारतोय बघा. त्या हे समजणं मुद्दाम करतायत. सुंदर, तुझी आई कुठली गोष्ट मुद्दाम करील असं वाटलंच कसं तुला? अहो, थांबा. अक्षरा, माझ्यामध्ये ना आईमध्ये कोणी बी काय बी बोलायचं नाही. आई, तुम्ही हे समजा मुद्दाम करत नाही ना, मग मला कारण कळलंच पाहिजे. तुम्ही का अक्षरा परीक्षेला बसू देत नाही आहात? अहो, अचानक असं काय तुमच्या मनात आलं की अक्षराचा आयपीएस होणं तुम्हाला मान्य नाही आहे? तुला कारणच हवंय ना? मग ऐक, मला सूर्यवंशी घराण्याला वंशाचा दिवा हवा आहे. आणि अक्षरा आयपीएस झाली तर ते शक्य होणार नाही. अहो आई, का शक्य नाही? या विषयावर आपलं आधीच बोलणं झालंय ना. मग हे खूळ आता कुठे घेतले तुम्ही डोसक्यात? सुंदर, आज इन्स्पेक्टर शंतनू साहेबांनी अक्षराच्या अभ्यासासाठी काही पुस्तकं पाठवली होती. ती घेऊन एक कॉन्स्टेबल बाई आल्या होत्या. त्या बाईंनी मला जे सांगितलं ना त्यावर विचार करणं भाग आहे मला. काय सांगितलं त्यांनी माहिती? माझ्या बहिणीला बी असंच आयपीएस व्हायचं होतं. पुढे जाऊन चांगल्या मार्काने पास पण झाली, पर ते फिजिकल ट्रेनिंग असतं ते लय अवघड. बाईच्या आयुष्यातलं खरं सुख गमावलं तिनं. म्हणजे ती आता कधीच आई होऊ शकत नाही. आता कळ मी काय विरोध करते ते? अहो आई, या किरकोळ कारणासाठी तुम्ही जर विरोध करत असाल ना तर मला ते लई चुकीचं वाटतंय बघ. मला हे अजिबात पटलेलं नाही. सुंदर, हे किरकोळ कारण नाहीये.
तुला आईचं मन नाही कळणार. जरा त्यांचा तर विचार कर. त्याला आईच्या मनाशी काय बी घेणं देणं पडलेलं नाही. त्याला फक्त बायकोच्या तालावर नाचायचंय. हो, तुम्ही शांतच बसा. मी आई संग बोलतो आहे. माझ्या बायकोनं आधीच वचन दिलं आणि ते मला पटलेलं नाही बघा. मला स्वतःला हे वाटतं आहे की माझ्या बायकोने ही परीक्षा द्यावी. आता हे फक्त त्यांचं स्वप्न राहिलेलं नाही, तर हे आता माझं बी स्वप्न झालेलं आहे. आणि आई, एखाद्याच्या बाबतीत अपशकुन घडला तर त्योच अपशकुन आपल्या बाबतीत घडल असं नाही ना व. मला ते काय माहित नाही. हा प्रश्न आपल्या घराण्याचा आहे आणि मला ईशाची परीक्षा घ्यायची नाही. तसं बी अक्षराला बी हे पटलंय. तिनं स्वतःहूनच वचन दिलंय ना, मग तू बी हा विषय डोक्यातून काढून टाक. आई अहो, या किरकोळ गोष्टीला लय महत्व देऊन तुम्ही स्वतःचं टेन्शन वाढवून घ्यायला लागलाय बघा. अहो, असं काय बी होणार नाही. आणि झालंच ना तर समधी जबाबदारी माझी असेल. तुम्ही फक्त आता वचन मागं घ्या. हो सुंदर, तू उगीच सारखा ना माझ्या मागं लागू नको. तुला या विषयातलं काय बी कळत नाही, तेव्हा तू यात लक्ष घालू नको आणि काय बोलू मी नको. अहो बस, आता एकही प्रश्न विचारू नका. नको हे ते स्वप्न आणि मलाच IPS व्हायचं नाहीये. वा, हे भारी आहे. म्हणजे मॅच खुळा, मला काय अक्कलच नाही. देवानं जी काय अक्कल दिली आहे ना ती समजी तुम्हासनीच दिली आहे बघा. नाही आई, आता म्हणल्याच ना हो की मला काय बी कळत नाही. नाही, बरोबर आहे, मला काय बी कळत नाही. तुमच्यासारखा मी शिकलेला बी नाही. जे काय होतं ते आता आठवत नाही. मी फक्त अडाणी ठोकळा उरलोय. असं काही नाहीये. तुम्ही का उगाच स्वतःला अडाणी म्हणून घेताय? तुम्हाला फक्त काही आठवत नाहीये एवढंच आहे. पण तुमचे विचार खूप वेगळे आहेत, जे शिकलेल्या माणसांनाही लाजवतील. हे बघ सुंदर, तू माझ्या बोलण्याचा काहीतरी वेगळा अर्थ घेतोयस. मला काही तुला अडाणी म्हणायचं नव्हतं. या बाबतीतला आम्हा बायकांना जास्त कळतं असं म्हणते म्या. मी अडाणी आहे, न शिकलेला आहे, पर तरी बी ना मला एक गोष्ट कळती आहे बघ. अक्षरा जे काय करतात